नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. श्रीराम बायोसीड जेनेटिक्स भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी हैदराबाद या कंपनीचा मका पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला. माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील संजय आवताडे यांच्या प्लॉटमध्ये 97-92 या बायोसीड मका वाणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात श्री लक्ष्मी मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पताळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शहाजीराव पताळे, खंडाळी सोसायटीचे संचालक ब्रह्मदेव पताळे, नारायण पताळे, रणजित पताळे, हनुमंत पताळे, संग्राम मगर आदी प्रगतशील बागायतदार उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी श्रीराम बायोसीड जेनेटिक्सचे टेरिटरी मॅनेजर वैभव वाघ यांनी मका पिकाचे उत्पादन कसे वाढवले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. भविष्यामध्ये किंवा चालूमध्ये मर रोग किंवा खोड कूज रोग येतोय याविषयी शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच 97-92 ही मका इतर मका वाणापेक्षा कशी चांगली आहे किंवा त्याचे गुणधर्म काय आहेत याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की 97-92 मका वाणाचे कणीस अत्यंत मोठे आहे. त्याचप्रमाणे वाणाच्या मानाने कणसामध्ये ओळींची संख्या 20 ते 22 आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी जास्तीत जास्त दाण्यांची संख्या मिळते. दाणेही आकर्षक नारंगी रंगाचे असून अधिक उत्पादन देण्याची क्षमताही 97-92 मध्ये आहे. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकही करून दाखवले. 5 बाय 5 मीटर प्लॉटचे त्यांनी उत्पादन काढून दाखवले. प्रति एकराचे उत्पन्न 45 क्विंटलपेक्षाही जास्त येते, हेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तर या ठिकाणी आपण जे आहे ते 97-92चं एकरी उत्पादन किती येते हे लाईव्ह आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवणार आहे. तर आपण इथं 5 बाय 5 मीटरचा बॉक्स या ठिकाणी केलेला आहे. तर 5 बाय 5 मीटर म्हणजे 25 मीटरमध्ये एवढं. तर एकराचं जे आहे ते 4046 स्क्वेअर मीटरमध्ये उत्पन्न किती येते हे लाईव्ह शेतकऱ्यांना आपण थ्रेसिंग करून या ठिकाणी दाखवणार आहे. तर या ठिकाणी आपण 5 बाय 5 मीटरमध्ये जेवढी कणसं निघालेत ते आपण या ठिकाणी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे झाडांची संख्या किंवा 5 बाय 5 मीटरमध्ये एवढी बसते तर एकरामध्ये किती बसेल हेही शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करणार आहे. की नंबर ऑफ प्लॅन्टची संख्या जर व्यवस्थित बसली तर त्यांचं उत्पन्न कसं वाढेल, आणि लाईव्ह 5 बाय 5 मीटरमध्ये एवढं तर प्रति 4046 स्क्वेअर मीटरमध्ये किती याचं हे आपण शेतकऱ्यांना लाईव्ह काढून दाखवणार आहे. तसेच ते असेही म्हणाले की सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बायोसीड कंपनीचे 97-92 हे वाण उत्पन्नामध्ये वरदान ठरणार आहे. यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नमस्कार, माझं नाव संजय अंकुश आवताडे, मुक्काम पोस्ट खंडाळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी आपल्या श्रीराम बायोटेक कंपनीच्या 97-92 हा प्लॉट लावलेला आहे चालू वर्षी. ह्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या कंपनीची मका केली होती, परंतु त्याचा मला काय मनावाचा रिझल्ट उत्पादनाचा आलेला नव्हता. 20 ते 25 क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळत होतं. पण आता चालू ह्या जी काय मक्याचा वाण हे केलेलं आहे ह्याचं मला एक 40-42 क्विंटल एकरी उत्पादन मिळेल अशी चालूची अपेक्षा आहे माझी. कारण हे पहा, हे जी काय मक्याचं कणीस आहे का, ह्याच्यात मक्याच्या ह्या लाईन ओळी ज्या आहेत त्या साधारणपणे 20 ओळी आहेत त्या, आणि इतर मक्याच्या तुलनेत जर बघितलं तर 3 ते 4 ओळी जादा आहेत त्या. आणि ताऱ्याची उंची साधारणपणे 8-9 फुटापर्यंत आहे. आणि आता काढणीला प्लॉट आलेला आहे तरी पण हा चारा हिरवा आहे, त्यामुळं हे मोरगासाला सुद्धा मला चारा वापरता येईल असा दुय्यम दृष्टिकोनातनं हे वाण मला फायदेशीर वाटतो आहे. आणि शेतकऱ्यांनी आवर्जून हा वाण लावावा असं एक मला स्वतःला वाटतं. आता हा प्लॉट काढणीसाठी तयार झालेला आहे, हा काढणीसाठी आलेलाच आहे, परंतु आपल्या ह्या कंपनीच्या कार्यक्रमामुळे मी काढणी तटवलेली होती. तरी पण हा चारा बघून घ्या तुम्ही की हिरवागार चारा आहे, त्यामुळं हे काढणीनंतर सुद्धा याचा मोरगास करून ठेवण्यास शेतकऱ्याला काय हरकत नाही. खंडाळी गाव. तर संजय आवताडे यांना 97-92 ही व्हरायटी दिलती. बाकीच्या पण मी 4-5 वर्ष झालं बाकीच्या कंपन्यांचं विकतोय, पण 97-92 मध्ये कणीस मोठा आहे, कडपर्यंत भरलेला आहे आणि चाऱ्यासाठी मुरघासासाठी सुद्धा अजून काढायला आलेला प्लॉट आहे, पण हिरवा आहे. नमस्कार, माझं नाव संकेत रवींद्र आर्वे, आर्वे ॲग्रो एजन्सीचा मालक मी. माझं दुकान अकलूजमध्ये आहे आणि मी 97-92 ही मका विकतो कंटिन्यू. आता खंडाईमध्ये आहे मी सध्याला, आवताडे साहेबांच्या प्लॉटवर. सध्याला शेतकरी आहेत आवताडे, त्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिल्या असता तरी ते प्लॉट व्हिजिट चांगली झालेली आहे. प्लस याचा चारा वगैरे एकदम प्रॉपर हिरवागार, कणसाची साईज प्लस याची शायनिंग, फिनिशिंग, ओव्हरऑल सगळं बेस्ट आहे. आता जवळपास मी एक 7 ते 8 कंपनीच्या मका विकतो मी, आणि ही मका मी 3 वर्ष झालं कंटिन्यू विकतो. काउंटरला माझे 3 वर्ष झालेले आहेत.
तर या कंपनीचा प्लस या मक्याचा प्रतिसाद चांगलेला आहे. आता पण शेतकऱ्यांनी जवळपास 35-40 क्विंटलच्या आसपास उतारा जवळपास मॅक्झिमम लोकांना पडलेला आहे. तरी बऱ्याच शेतकरी बंधूंनी ह्याला फीडबॅक ह्याचा चांगलेला आहे, प्लस पॉईंट आलेला आहे ह्याचा. एवढं मी माझी प्रतिसाद देतो. धन्यवाद. विभीषण चंदनकर, गाव खंडाळी. मी सध्या 97-92 ह्या पीक पाहणीकरता संजय आवताडे यांच्या शेतीवर पाहण्याकरता आलो आहे आणि ही मका मला चांगली वाटली. ही जी खासियत, शेंड्यापर्यंत कणसं भरलेली आहेत, उंची 8-8.5 फूट आहे, दाण्यांचा रंग चांगला आहे आणि ह्याचं उत्पन्न ॲव्हरेज आमच्या माहितीप्रमाणे कमसे कम 40 क्विंटल निघल अशी माझा डोळ्या अनुभव सांगतो. येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये सोलापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बायोसीड कंपनीच्या 97-92 या मका वाणाची जास्तीत जास्त लागवड करावी व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावे असे आवाहन श्रीराम बायोसीड जेनेटिक्सचे टेरिटरी मॅनेजर वैभव वाघ यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना केले. तर आपण प्रत्यक्षच पाहूया ते आणखी काय म्हणतायत. नमस्ते, मी वैभव वाघ, टेरिटरी मॅनेजर श्रीराम बायोसीड जेनेटिक्स, सोलापूर आणि सातारा डिस्ट्रिक्ट. तर मी खंडाळी या गावामध्ये संजय आवताडे यांच्या बायोसीड कंपनीच्या 97-92 या प्लॉटमध्ये लागवड केली होती. तर मी ती या ठिकाणी उपस्थित आहे पीक पाहणी कार्यक्रमासाठी. तर त्याचप्रमाणे खंडाळी गावातील मान्यवर बी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे की 97-92 हे इतर वाणापेक्षा किंवा बाकीच्या मक्यापेक्षा वेगळं काय आहे. तर मी त्या ठिकाणी 97-92च्या तुम्हाला USP या ठिकाणी दाखवतो. तर या ठिकाणी आपण प्लॉट सोडलेला आहे 97-92चा. तर आपली पहिली जी खासियत सांगायची म्हटलं तर ह्याचं जे कणीस आहे ते एकदम मोठं आहे. मोठं म्हणजे याच्या जे नंबर ऑफ लाईन जे आहेत, अशा नंबर ऑफ लाईन तुम्हाला 20 ते 22 लाईन यामध्ये सापडतात. त्यामुळे अधिक उत्पादन क्षमता आहे. कलर बघायला गेलं तर एकदम आकर्षक नारंगी रंगाचा कलर सुद्धा हे तुम्हाला इथं सुद्धा बघायला मिळेल की एकदम कलर नारंगी रंगाचा आहे. त्याच्यामुळं फायदा हीच होतो की व्यापारी वर्गात ज्यावेळेस मका लोक परचेस करतात त्यावेळेस इतर वाणापेक्षा नारंगी कलरचे दाणे असेल तर त्याला 50 ते 60 रुपये भाव एक्स्ट्रा प्रति क्विंटल मागे एक्स्ट्रा मिळत असतो. आणि दुसरं खासियत म्हटलं तर आता तुम्ही या ठिकाणी या, ते आपल्याला दिसून जाईल की मका पूर्णपणे काढणीला आलेली, पूर्णपणे काढणीला आली, परंतु कणीस हो का पूर्ण वाळलेला आहे, परंतु चारा मात्र पूर्णपणे हिरवागार आहे. तर याचं एकच आहे की चाऱ्यासाठी सायलेजसाठी उत्तम आहे. एकतर काढणीला आल्यानंतर अजून 15 ते 20 दिवस ह्याचं हिरवं राहण्याचं प्रमाण चांगलं आहे, म्हणजे हिरवळीचं प्रमाण बी चांगलं आहे. काढणीनंतरही 10-15 दिवस तुम्ही चाऱ्यासाठी याला वापरू शकता. ही एक 97-92चं मेजर USP आहेत. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टलमध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक, न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.